हसते हसते नाही, दिसते तसं नसतं. मग का महाराज याची पार्श्वभूमी कशी आहे मी सांगतो. तुकोबाराय जरी मागत असताना दिसत असेल तर तुकोबाराय मागत नाहीये. त्याच्या आधीची जी अभंग आहे देव तुकोबारायला मागण्यासाठी फोर्स करत आहे. एवढी फोर्स करतात, एवढी मागण्यासाठी माग लागतात. मागा 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 मागा. का मागा बाबा? विनाकारण कोणी कोणाला काही देत असते का? तुम्ही आमचे पाय धुवून, टिकला लावून, बुक्का लावून, शेंदूर नाही लावत, बुक्का लावून, कुंकू लावून, नारळ पान देता, 100 रुपये हाती देता. देता का नाही देऊ? तुमच्या गावात पद्धत नाही देत. आमच्या गावात तर कीर्तन झाल्याबरोबर सर्व बाया येते, पाया लागते, कोणी 500 देते, कोणी 100 देते. इथं नाही देत का? उद्या देता. हा मी इथंच थांबणार. ऐका कसं काय महाराज ना अभंगाचं कसं काय करायचं बरोबर सांगतो. आता ऐका, तुकोबारायांची जी सेवा होती या सेवेनं देवरुणी झाला होता. कोणाली कोणी काहीही देत नाही. एखादा रस्त्यानं पैदल चालला, एका माणसाची गाडी उभी आहे, तो पैदल चालू चालू कटाळला, पण त्या ठिकाणी तो पैदल कितीही गेला तरी तो माणूस म्हणत नाही ही माझ्या कारची चाबी आणि जा गाडी म्हणते का? पण ते जर कपिले महाराज तिथून पैदल चालले, ते जर गौरव महाराज तिथून पैदल चालले, स्वतः कारवाला उतरतो, गौरव महाराजाच्या पायावर डोकं ठेवतो, महाराज ही चाबी जाऊन या, किंवा ड्रायव्हरले म्हणतो महाराजांना सोडून दे. कोणाला कोणीही काहीही देत नाही. माझ्या मुद्द्यावर या. तसं तुकोबारायला देव देत आहे, घे म्हणत आहे, माग म्हणत आहे. त्याचं कारण काय आहे तर तुकोबारायच्या मागच्या जन्माची परंपरा, अनादी काळाची परंपरा. जगदवंदित तुकोबारायच्या मूळ पुरुष, 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबाची परंपरा, भगवान परमात्म्याच्या पंढरीची वारी करायची परंपरा. एक दुसरी गोष्ट, जगदवंदित तुकोबारायची जी सेवा आहे हे विश्वंभर बाबाच्या पहिलीची सेवा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज? तर जगदवंदित तुकोबारायची 5 अवताराची परंपरा सांगितली आहे. 5ही अवतारात देवाने जसा जसा जन्म घेतला तसा तसा तुकोबारायांनी देवाची सेवा करण्याकरता महाराज अवतार घेतला. तुम्ही म्हणाल कसं? पहिला जन्म घेतला देवाने तर तुकोबारायांनी अवतार घेतला महाराज अंबरीश महर्षीचा, अंबरीश राजाचा. आणि आदोयान सेवा करणारे अंबरीश राजा होते. भागवतात महाराजींनी सांगितली असेल, ऐका ना. अंबरीश राजा एवढंच नाही, झाडायचं असेल तर स्वतः झाडत होता. ज्या आट्याची महाराज पोळी देवाला करायची तो आटा सुद्धा दाट्यावर स्वतः दळत होता. आणि प्रत्यक्षात महाराज त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा त्याला घाम येत होता त्यावेळेस अखिलकोट ब्रह्मांडाचा चालक मालक पितांबरानं अंबरीशाला महाराज सेवा करत होता, पंखा करत होता. त्याकडे काही कूलर एसी वगैरे व्यवस्था नव्हती. एक अंबरीश राजांची सेवा संपन्न झाली. पुढे महाराज भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अंबरीशानं महाराज त्या ठिकाणी अंबरीश राजानं अंगदाचा अवतार घेतला. तो भगवान रामचंद्रजीच्या अवतारामध्ये कामी आला. त्यानंतर महाराज उद्धवाचा घेतला, द्वारकेला गेल्यानंतर कामी आला. त्यानंतर महाराज नामदेव महाराजांचा अवतार घेतला, पंढरपूरला पांडुरंग परमात्मा अवतरल्यावर अभंगाची सेवा करायला. आणि त्यानंतर महाराज जगदवंदित तुकोबाराय हे 5वा अवतार तुकोबारायचा. या प्रत्येक अवतारामध्ये फक्त तुकोबारायानं फक्त आणि फक्त सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर अन्यत्र काहीही केलं नाही, काहीही घेतलं नाही. त्या ऋणाने देव ऋणी झाला आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ऋण असल्यामुळे मान खाली होती देवाची. ऐका, शास्त्रकार सांगतात महाराज ऋण कधीच ठेवू नये. 3 गोष्टी महाराज फेडल्या पाहिजे, 3 गोष्टी चुकवल्या पाहिजे, तुमच्या कामी येईल. ऐकून घ्या. एक महाराज ऋण, एखाद्यानं जर एखाद्याचं कर्ज घेतलं फेडलं पाहिजे. अग्नी जो असतो का नाही महिला मंडळी, अग्नी पाहिला का तुम्ही विष्णू? अग्नी अग्नी अग्नीचं काम झाल्यानंतर त्याला गोदरेजच्या अलमारीमध्ये ठेवायचं नसतं. तर तुमच्या गावात आहे का असं? नाही माय रोज कामी येते हो, आता खळवीजवाल पुरते का हो, घे निघून ठेव अलमारी साड्यात. असं होते का?
नाही, तो विझवावा लागतो. तो बोलत तो हा झोपलेल्या मागच्या तो विझवावा लागतो. अग्नी विझवावा लागतो, ऋण फेडावं लागते आणि शत्रू संपवा लागतो. शत्रुत्व संपवा किंवा शत्रू संपवा. शत्रुत्वाचा भाव ज्ञानोबाला सांगतात, खडवांची व्यंकटी सालो तया सत्कर्णी रती वाढू भूता परस्परे पडू. पण सुभाषितकार सांगतात, एक तर शत्रू संपवा किंवा शत्रुत्वाची भावना संपवा, विस्तव पूर्ण विजवा आणि ऋण आहे ते विशेष करा. काय होईल महाराज? नाही तर अग्नी जर पूर्ण विजवला नाही, ती जर हवेची झुळूक आली महाराज, तर कोणाच्या कळवेच्या गुडावर जाईल, कोणाच्या घरावर जाईल, कधी आग लावून सांगता येत नाही. म्हणून संपूर्ण विजवला पाहिजे. त्यानंतर शत्रू आहे, शत्रुत्वाचा भाव महाराज नष्ट झाला पाहिजे आणि ऋण आहे ते फेडलं पाहिजे. नाही तर काय होते, चक्रवाढ व्याजाप्रमाणे महाराज ऋणावर ऋण, ऋणावर ऋण. आज्याचं पोरावर पोराचं महाराज, दुसऱ्या पोरावर तिसऱ्या पोरावर, असं परंपरागत महाराज. आमच्या वडिलाचं भज्यासाठी घेतलेलं लोन दुकान होतं आमच्या वडिलाचं, मी आता फेडलं. नाही तर मला दुसरं ऋण नाही भेटलं. आमची वडील लहान असताना, म्हणजे लग्न बिग्न झालं होतं, म्हणजे आमच्या वडिलाची गोष्ट सांगतो, तेव्हा मग भज्याचं दुकान टाकलं होतं, तेव्हा लोन घेतलं होतं 3.5 रुपये. किती? तेव्हा 3.5 रुपये लोन घेतलं होतं. त्याचं करता करता आता मी भरलो होतो 17,000 बाकी होतं, ते भरलं मी. तेव्हा कुठं पोहोचलं. नाही तर ऋण वाढत राहते महाराज. म्हणून तुकोबाराम राबूने दी बाकी दान ज्याचे त्याला टाकी. म्हणून त्या ऋणानं महाराज देवाची मान खाली झाली होती. आणि जोपर्यंत ऋण फेडत नाही महाराज, तोपर्यंत मान वर होत नव्हते. उदाहरण सांगतो, अरे बचत गटाचा साहेब जर आला आणि हप्त्याचे पैसे चुकले तर बाई घरी नाही थांबत. नाही तर बोला तुम्ही, पोरगी म्हणते बेटा मम्मीने तू गेली म्हणते कामाला, पडतात का नाही बाया? तुमच्या गावातल्या नसन पडत, तिकड काय सांग. बचत गट आता माझ्या घरी एक भारी करू, खोटं नाही बोलत गौरव महाराज, देवाची शपथ. आणि कीर्तनकारांना खोटे बोलत एवढं काही पाप लागत नाही. पण मी खोटा बोलत नाही, मी नावासहित सांगतो. आमच्या घरी एक अमोल नावाचा पोरगा होता. कोणते कोणते गट उचलले बाई, त्या बाईनं काहीच नाही. सोमवारी अलग साहेब आहे, मंगळवारी अलग साहेब आहे, आणि शुक्रवारी अलग साहेब आहे, बुधवारी अलग साहेब आहे. लोकाली वाटते महाराजांना टिप्पर घेतला, महाराजांना ट्रॅव्हल्स घेतली, महाराजांना भोलेबाबाच्या मंदिराचं काम चालू केलं तर हा कर्जबाजारी झाला. आणि याच्या घरी लोनवाले साहेब येते, लोक असे पाहिजे नाही. मी म्हणलं हे केवढ्याची वय घेणं ना देणं, टिटोरी जाणं, दिवसा कंदील लावून येणं, हे कोण सांगितलं? मी एक दिवस साहेबांनीच पकडलं. म्हणलं साहेब इकडे या, तुम्ही माझ्या घरी येता कोण ते सांगा. म्हणजे लोन आहे म्हणे तुमच्या. म्हणलं ते गोळ्या गिळ्या खाल्या का भांगच्या तुला? लोन कधी आलो म्हणलं तुझ्या? राष्ट्रपती बोलता म्हणे तुम्ही, आम्ही बिना लोन येणार आहोत का मी तुमच्या घरात? अरे म्हणलं नाव दाखव, कधी लोन होतं? मला वाटलं बायकोन केलं असं शहाणपणाला पुंडकू बाया करते कवा कवा, नवऱ्याला नाही माहिती. तुम्ही म्हणाल कसं? एखाद्या बाईवर प्रेम असते त्या शेजारच्या बाई, नवऱ्याला न सांगतात आपले पैसे उचलून तिने देते. तुमच्या गावात नसन तशा तिकडची गोष्ट करतो. आणि मी जोपर्यंत कीर्तन होत नाही, पाकिट हातात येत नाही, तोपर्यंत मी गावात जायला कोणाला काही बोलत नाही.
बरं बापा नियम आहे. इथून गेल्यावर तुमच्या नावापती सहित सांगितल्याशिवाय राहत नाही. मला नाव आहे माहिती आहे. एखादी मागचं घर शिरवाट्याचं होय का ना. म्हणून माहिती आहे. इकडलं मग ते दुर्गे गिरगे ते फुटाणे बिटाणे सबंध माहिती आहे मला. मग आहे मस्त महाराज बचत गट आहे का नाही बरोबर. म्हणजे माझा मुद्दा लक्षात घ्या. सिरियस व्हा तुम्ही. म्हणजे बिमार नका हो. सिरियस व्हा. म्हणजे असं म्हणजे सायलेंट आहे. महिला मंडळी खरंच सांगा, पैसे असले तर पळतात का नाही महाराज. पळतात. किंवा उद्या देईल परवा देईल अशी हिंमत नाही होत बाहेर निघायची. तसं देवाची हिंमत जगत म्हणजे तुकोबाराच्या समोर यायची होत नव्हती. का. कारण कर्ज बजारी होते. कोण. देव. मग देवानं विचार केला का असंच आयुष्य जगाचं आहे का. मग बाई काय करते. या बचत गटात नाही तर ती शक्ती खुटा कोणता तरी ग्राम खुटा कोणता तरी बचत गट आलेला आहे. त्या ग्राम खुटाचं कर्ज उचलते इकडचं फेडते. इकडला साहेब कमी होती तिकडला साहेब आला गेला ना. तर देवाला वाटलं हे किती दिवस चालू द्यायचं आहे का नाही. हा गट उचल तिकडं वर तिकडला उचल याची घे आहे का नाही. देवाला वाटलं हे कमी झालं पाहिजे कायमचं. म्हणून देवाला वाटलं आता काय करावं. म्हणे आता देव आलेच पकडा तुकोबारायलेच पकडा. मग एक दिवस देवाची तुकोबारायची गाडी भेट झाली. मी तिथंच होतो. कसं काय बोलता तुम्ही. प्रमाणांशी सिद्धतेतून करून मी तिथंच होतो. तुम्ही म्हणाल काय प्रमाण. जे जे घेतले अवतार देव पांडुरंग बनले तर आम्ही वारकरी बनले. मग तुकोबाराय होते तर आम्ही काही नव्हतो का तिथं. आम्ही बी भजन करायला सोबत होतो. देवराम बनले तर तुकोबाराय अंगद बनले ना. अंगद बनले ते आम्ही बी होतो. आम्ही छोटे मोठे बंदर होतो. बारीक अंगद होते. हनुमान होते. मोठे मोठे बंदर होते. त्याच्याकडे मोठे काम होते. तुकोबाराय अंगद बनले होते तर मोठी कामगिरी होती. असे करणं कुठं गेलते. तूच पाय म्हणा तूच सांग. रावणाजवळ नाही गेलते का अंगदजी. बरं कोणाची ताकद आहे कोणाच्या बापाची. दुसऱ्याची बायको अंगद दान देतात. कोण दान देत आहे. अंगद. तुम्ही ते रावणाचा आणि अंगदाचा संवाद आहे का. रावणारे अंगद सांगतो ये रावण ये भी तुझे ऐसा लगता है कि मेरे प्रभु कमजोर है. तू भूल के भी भूल मत करना. अगर तू अपनी शक्ति आजमाना चाहता है तो तेरे सेना में जितने भी वीर शूर योद्धा होंगे मैं सिर्फ मेरा पैर ऐसा रखता हूँ. तेरे साथ किसी ने भी अगर मेरा पैर उठा के रख दिया तो सीता मैया को राम के पहले मैं दान कर दूंगा. चला जाऊंगा. राम को भेज दूंगा घर में. काय ताकद आहे माझा. टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या हे खऱ्या अर्थानं शस्त्र आहे. ज्या टायमाला ज्या वेळेला भेटले का नाही त्यावेळेस कीर्तनकार तुम्हाला एवढं देऊन जाईल. पैसे नाही देत फक्त भरपूर तुम्हाला असं काही चांगलं चांगलं देऊन देईल. टाळ्या वाजवत द्या. पकवाद चांगला वाजला का टाळ्या वाजल्या पाहिजे नाही का नाही. चांगलं कोणतं गाणं म्हणलो का टाळ्या वाजल्या पाहिजे. हा आता नका वाजलो. हा कुठं तुम्ही अंगदला पाय ठेवला सांगितलंय. रावणा काय विचार करतो त्या रामाशी युद्ध करण्याचा. फक्त या अंगदचा पाय फक्त उचलून बाजूला ठेव रे. सीता मी देऊन टाकतो. तो राम आली वनवासात मी पुन्हा पाठवून घेऊन 14 वर्ष कायमचा पाठवून. आता 14 वर्ष कोण म्हणते. अंगद ज्याची बायकोही नाही रामाचा बी नऊ काहीच नाही ना महाराज. मालकानं सत्ता गाजवलीच चालते. ताकद होती महाराज. कारण ते तुकोबाराय होते. तुकोबारायला माहित होतं. मग आम्ही बी लहान मोठे भांडणार होते. आमचे भांडणं होत जा. तुम्ही नव्हते तेव्हा. ते गुळी दाबली होती मग ते गेले होते. एक टापट मारले होते याच्या तोंडावर. तेव्हा मी त्याचे भांडणं सोडवायला आलो. ते पण झालं होतं. बंदर होते म्हणजे आम्ही सर्व बंदर होतो. तुम्ही म्हणजे आम्ही होतो. मग तुम्ही नव्हते का.
तुम्ही बंदरीना होत्यात ना. हा सुंदर जे जे घेतलं जे अवतार तुका त्याचे देवान सांगितलंय तुकोबाराय फिरून महाराज देवाची तुकोबारायची भेट झाली आणि मग देवानं हात दिले तुकोबाराय मान खाली बापू बापू पाच चतू झालो काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. आणि मग वारंवार वारंवार महाराज आपल्यावरचं कर्ज उतरवण्याकरता देव जेव्हा महाराज तुकोबारायला विनंती करायला लागले, दिसली का विनंती या अभंगात? नाही दिसली. मागणारे तुकोबाराय दिसले, पण पहिले देवाला विनंती केली, कारण सेवेला देव ऋणी होते. ऋणानं देव आपलं सेवेनं देव ऋणी होत असत. आणि तेच